कंगनाला तिच्या ऍक्टिंग स्किल्ससाठी हे पुरस्कार दिलेले आहेत की जे काही तिची ओढ RSS प्रणित भाजपाकडे आहे म्हणून दिलेले आहेत, हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. कारण तिच्यापेक्षा अनेक दिग्गज कलाकार देखील सिनेसृष्टीत आहे आणि आजपर्यंत त्यांची दखल घेतल्या गेलेली नाही. काँग्रेस असेल, गांधी असतील, नेहरू असतील, सातत्याने यांच्या प्रती सुद्धा तिने द्वेष आपला जो आहे तो बोलण्यातून दाखवलेला आहे की जय भारत वैचारिक वारसा या जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. बांधवांनी भगिनींनो, सदरापूर्वी मी आपल्याशी एक छोटासा संवाद साधू इच्छिते. गेल्या आठवड्यात 23 मार्च रोजी माझा जन्मदिवस होता. अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय व इतर क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे आपल्या सर्वांचाच सहभाग माझ्या ह्या कार्यामध्ये राहिलेला आहे आणि या निमित्ताने या दिवसाचे औचित्य साधून आपण सोशल मीडिया असेल, विविध माध्यम असेल किंवा जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ज्या सदिच्छा माझ्यासाठी आपण दिल्या, खरं तर त्याबाबत मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. राजकीयपेक्षा सामाजिक इच्छाशक्ती ही मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये असल्याने आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून प्रबोधन चिकित्सक ही भूमिका नेहमी आपल्याद्वारे आपल्या समोर इथे मांडत असतो आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद आपण देत आहात. कुठलाही राजकीय हेतू किंवा स्वतःचा काही फायदा किंवा आपल्या सर्वांचा गैरवापर करून घेण्याचा हेतू यामध्ये कधी नव्हता आणि इथून पुढेही नसेल. समाजामध्ये घडत असलेले शोषण, अन्याय याच्या विरोधामध्ये आपला समाज, आपले बांधव, आपले भगिनी जागृत असावेत इतकीच इच्छा व हेतू या सर्वांमागे आहे आणि आपण या सर्वाला भरभरून प्रतिसाद देत आहात. परंतु यासोबतच मी आपल्या सर्वांपुढे माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक आव्हान करू इच्छिते. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा त्यापुढे येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील, आपला मत अधिकार जो आहे तो विचारपूर्वक योग्य व्यक्तीलाच देण्यासाठी वापरा. कोणी कितीही काहीही म्हटलं तरी आज आपल्या देशाचे संविधान असेल, आपली लोकशाही असेल, ही धोक्यात आहे. संविधान संपून मनुस्मृती लागू करण्याचा जो हेतू आहे तो हाणून पाडण्यासाठी हे आव्हान आपण निश्चित स्वीकारताल अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आपल्या आजच्या सदराकडे वळण्यापूर्वी आणखीन एक आठवण मी आपल्याला करू देऊ इच्छिते. जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष विविध विषयांवरती विविध व्हिडिओ केलेले आहेत. एकदा थोडंसं मागे जाऊन या व्हिडिओ सुद्धा बघण्याची आपण तसदी घ्यावीत, कारण हे सगळं आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्यामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, प्रबोधन समाजाचं व्हावं, नक्की काय चाललंय आणि काय नाही आणि त्यातून आपण निर्णय घ्यावेत, बोध घ्यावा, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यातून हेतू कुणालाही दुखवण्याचा नाही. क्रिटिसाइज जरी आम्ही कुणाला करत असू तरी मानहानी आम्ही या माध्यमातून कोणाची करत नाही. म्हणूनच लोकहितासाठी या सदरामधून आम्ही आपल्यापर्यंत विविध विषय जसे की महिलांचे असतील, शैक्षणिक असेल, शेतकरी असतील, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, इतकंच काय तर चालू घडामोडींवरती सुद्धा आम्ही आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेलो आहोत. यामध्येच करोना सारखा विषय देखील आहे आणि आज त्याचे आपण कशा पद्धतीने पाऊलखुणा मागे सोडलेल्या आहेत आणि मोठा स्कॅम त्या माध्यमातून सुद्धा देशात आणि जगात कसा झाला हे देखील त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. तर आपण आवर्जून हे सर्व व्हिडिओ नक्की पाहावेत. युट्यूबला जागृती न्यूज, प्राची दुधाने किंवा गुगलला जरी आपण सर्च केलं तरी आपल्याला याबाबतचे व्हिडिओ आणि इतर माहिती उपलब्ध होऊ शकते. तर विनंती आहे की हे आपल्यासाठी आहे, आपण निश्चित याचा लाभ घ्यावा. यातून
सत्य असत्य काय आहे हे समजून घ्यावं आणि त्यानुसार येणाऱ्या भविष्यासाठी आपण निर्णय घ्यावेत. जो हेतू या सगळ्या माध्यमातून आम्ही सांगितला, कोणत्याही प्रकारचं अनावश्यक वादग्रस्त विधानं किंवा अशा गोष्टी आम्ही यातून करत नाही. कोणाचा अवमान आम्ही शक्यतो याच्यातून होईल असं वागत नाही. जी भूमिका आहे ती सत्य, स्पष्ट, सरळ आणि ठामपणे आम्ही मांडत असतो आणि याच गोष्टींचं कौतुक आपण आमच्या समोर करत असता. आजच्या विषयाच्या अनुषंगाने देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या निमित्ताने जे विषय चर्चिले जात आहेत, विरोधकांकडून असतील, सत्ताधाऱ्यांकडून असतील, समाजातील तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेकडून असतील, या सर्वच विषयांची चर्चा आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही मुद्दे सातत्याने चर्चेत येत आहेत, कुठली तरी घटना त्याला कारणीभूत ठरते, म्हणून आजचा हा विषय आम्ही आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. आणि येत्या लोकसभेसाठी सत्तेत असलेल्या RSS प्रणित भाजपाने कोणत्या आणि कशा प्रवृत्तीच्या आणि वृत्तीच्या लोकांना लोकसभेसाठी तिकीट वाटप केली आहेत, त्यांची वृत्ती काय आहे, प्रवृत्ती काय आहे, हे तुमच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशीच एक व्यक्ती आहे जिला नुकतीच RSS प्रणित भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. जोरात त्या व्यक्तीचा प्रसार सुरू आहे. खरं तर ही व्यक्ती आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. रिअल लाईफ आणि रील लाईफ यातला फरक जरी ह्या व्यक्तीला माहित नसला, ती सगळ्या ठिकाणी एकच भूमिका घेऊन मांडत असते. अर्थात ती एक महिला आहे. ड्रामा क्वीन जिला म्हटलं जातं, किंवा हल्ली तिच्या नावापुढे पंगागल म्हणून सुद्धा विशेषणं लावलं जातात, अशीच कंगना रणावत. कंगना रणावत सारखी एक व्यक्तिरेखा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील आहे आणि ती म्हणजे नवनीत राणा. या व्यक्ती चित्रपट सृष्टीतून राजकारणात येतात. यांना रिअल लाईफ आणि रील लाईफ यातला फरक माहिती नसतो किंवा त्यांना तो करून घ्यायचा नसतो. सगळीकडे ड्रामा करणं, नाटक करणं इतकाच त्यांचा हेतू असतो आणि त्याच्यामध्ये त्या सफलही होतात. कंगना रणावत हिची माहिती थोडीशी घेण्याचा प्रयत्न केलात तर ती हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक नटी आहे. अनेक वर्ष तिने त्यामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. महिलांचे विविध रूप असतील किंवा महिलांच्या भूमिका असतील त्या तिने आपल्याला पडद्यावरती साकारताना आपण त्या पाहिल्या आहेत. परंतु या सगळ्या नंतर म्हणजे जे फावल्या वेळात आहे, कंगना काय करते तर कंगना RSS BJPचा जो प्रोपोगंडा आहे, जो अजेंडा आहे, तो समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःला RSS BJPची ब्रँड अँबॅसेडर समजते. सातत्याने मोदींची स्तुती करत असते. अनेक पुरस्कारही या माध्यमातून तिला मिळाले आहेत. भारताचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार तिला या सरकारने दिलेला आहे. 4 राष्ट्रीय पुरस्कारही तिच्या नावावरती आहेत. खरं तर कंगनाला तिच्या ऍक्टिंग स्किल्ससाठी हे पुरस्कार दिलेले आहेत की जे काही तिची ओढ RSS प्रणित भाजपाकडे आहे म्हणून दिलेले आहेत, हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. कारण तिच्यापेक्षा अनेक दिग्गज कलाकार देखील सिनेसृष्टीत आहे आणि आजपर्यंत त्यांची दखल घेतल्या गेलेली नाही. कंगनाची लाईफस्टाईल ही फार उच्चभ्रू आहे. हेच आत्ता ती उमेदवारीसाठी उभी आहे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येते. तिची माहिती वेगवेगळ्या याद्वारे प्रसारित केली जाते. आणि इतकं सगळं असून, माहिती असून सुद्धा कंगनावरती ED असेल, CBI असेल यांची धाड का पडत नाही? जे काही वाचाळ वीर म्हणून ती बरळत असते, बडबडत असते, त्या विरोधात आजही निवडणूक आयोग तिला विरोध का करत नाही, तिची तक्रार का दाखल करून घेत नाहीत? कारण स्पष्ट आहे, RSS प्रणित BJPचे
स्क्रिप्ट वाचत आहे आणि म्हणून यातून ती वगळल्या जाते. असं असताना याच चित्रपट सृष्टीतून देखील कंगनावरती यापूर्वीही वेळोवेळी असंख्य आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि बरीचशी वादग्रस्त विधानं ही सातत्याने करत असते. त्यामुळे तिच्यावरती केसेस सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात दाखल आहेत. आपण बऱ्याच जणांनी राम मंदिराचं ज्यावेळेस उद्घाटन करायचं होतं तेव्हा सुद्धा पाहिलं असेल की एक नटी गॉगल लावून हातात खराटा घेऊन राम मंदिर झाडत होती. खरं तर ही एक जाहिरातबाजीचा हा भाग होता आणि जसं मी सांगितलं एक प्रोपोगेंडा होता जो समाजापर्यंत पोचवायचा होता. या सगळ्याचं ज्ञान जे आहे हे कंगना निश्चितच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून घेत असते. कारण जे काही ती बरळते, जे काही ती बोलते, जे वादग्रस्त विधानं ती करत असते, याला RSS प्रणित भाजपाचा जो चुकीचा खोटा इतिहास आणि पायंडा त्यांनी पाडलेला आहे, ती स्क्रिप्ट असते, तीच ती वाचत असते या माध्यमातून. त्यामुळे हे सगळ्या ह्या गोष्टी ती जे करत आली आहे त्याच अनुषंगाने तिला हे पुरस्कार त्यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले आहेत. इतर महिलांवरती, पुरुषांवरती देखील ती असे सातत्याने आरोप करते, परंतु आपल्यावरती असा कोणताही आरोप केलेला तिला सहन होत नाही. आणि आपल्या मागे इतकी मोठी सत्ता आहे, इतके नेते आहेत, खुद्द पंतप्रधान आहेत, ह्या आविर्भावामध्ये ती समाजामध्ये वावरत असते. आणि नुकत्याच काँग्रेसच्या एक प्रवक्त्या आहेत सुप्रिया श्रीनाथे, यांच्यावरती सुद्धा कंगनाने आरोप केलेला आहे. एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवरून व्हायरल झाला होता कंगनाच्या विरोधात आणि त्यावरती महिला आयोगाने सुद्धा सुप्रिया श्रीनाथे यांच्या विरोधात पाऊल उचललेलं आहे. परंतु हे सगळं होत असताना देशामध्ये इतर महिला नाहीत का की राष्ट्रीय महिला आयोग कंगनासाठी का आणि कशासाठी धाव घेतं? तिच्या दावणीला महिला आयोग राष्ट्रीय हा बांधलेला आहे का? तिच्यासाठीच का पुढाकार इतका घेतला जातो? कायदा तिच्यासाठी कसा जागृत असतो? मग देशामध्ये असणाऱ्या अंकिता भंडारी आहेत, बिल्किस बानो आहे, साक्षी मलिक आहेत, अशी असंख्य नावं घेता येतील. या महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग का पुढे आला नाही? म्हणजेच काय की जो अजेंडा आणि प्रोपोगेंडा कंगना राणावत आपल्या माध्यमातून राबवत आहे हा भाजपाच्या आणि RSSच्या हिताचा आहे आणि म्हणून तिच्यासाठी इतका सॉफ्ट कॉर्नर घेतला जातोय. बऱ्याचशा भूमिका ज्या आहेत त्या तिने मांडताना ज्या वादग्रस्त भूमिका आहेत, आपण सांगितलं 2014 नंतर जे तिने कौतुक मोदींचं केलेलं आहे, तिने त्यासाठी तिला पुरस्कृत म्हणून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तसंच ही खासदारकी जी आहे ही सुद्धा त्याचंच एक द्योतक आहे की तिने आपल्या पदरात पाडून घेतलेली आहे. कारण आत्ताच ती जे काही माध्यमांशी तिच्या लोकसभेच्या जी मंडी लोकसभा आहे हिमाचलमध्ये, तिला तिथून उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून ती सोशल मीडिया किंवा मीडियावरती व्यक्त होताना सांगते की बऱ्याच वर्षांपासूनच तिची ही इच्छा आणि स्वप्न होतं राजकारणामध्ये येण्याचं आणि ते तिने असंच साध्य करून घेतलेलं आपल्याला दिसतं. आणि आपल्याला माहिती आहे भाजपा ही मोदींची वॉशिंग मशीन आहे. याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचारी असतील किंवा अशी वादग्रस्त भूमिका आणि भाजपाच्या बाजूनी बोलणारे महिला जरी असतील, अनेक भूमिका तिने साकारल्या असतील, तरी महिलांसाठी मात्र प्रत्यक्षात कुठलाही विषय तिने कधी लावून धरलेला नाही किंवा महिलांच्यासाठी ती कधी म्हणून बोललेली नाही. आणि असेच विषय घेऊन येणारे यांना प्राधान्य भाजपामध्ये दिलं जातं. देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालेलं आहे आणि त्यापूर्वी देशाला जे मिळालं होतं ती भीक होती, हे कंगना सांगणारी. हिंदू संस्कृतीचा फुटका पुळका ती सगळीकडे मिरवत असते. खरं पाहायला गेलं तर संस्कृतीचं अगाध ज्ञान ती जे पाझळते, मुळात स्वतः त्याबाबत तिला किती ज्ञान आहे हे तपासणं गरजेचं आहे. आणि आत्ताच तिने ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपाची स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये बदल तिने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं जे तिने काही टाकलेलं आहे ते इतर काही भाजपाच्या नेत्यांप्रमाणे मोदी का परिवार शब्दांचा तिने तिथे त्या शब्द प्रयोगाचा तिने तिथे स्वतः लिहिलेला आहे. त्याच्यावरती त्या बीजेपीची ती उमेदवार आहे मंडीतून म्हणून तिने सांगितलेलं आहे. तिला पुरस्कार मिळाल्याचं देखील तिने तिथे सांगितलंय. हिमाचल की बेटी म्हणून ती स्वतःला तिथे लिहून ती सांगतीये. आणि असेच बदल तिने या माध्यमातून केलेले आहेत आणि कंगनाला बीजेपीनी
का पुरस्कृत केलं, का तिला लोकसभेचं तिकीट दिलं, याला असंख्य कारण आहेत. त्यातली काही कारण आपण आत्ताच बोलताना आपण सांगितलेली आहेत. परंतु प्रामुख्याने याचे जे कारण आहेत की RSS आणि बीजेपीचा जो मनुवादी अजेंडा आहे, प्रोपोगेंडा आहे, हा तिने सातत्याने गेले काही वर्ष आपल्याला राबवताना दिसतो. मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, याच्यावरती तिने धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि तिच्या विरोधात या विषयावरती काही राज्यांमध्ये FIR सुद्धा दाखल केलेले आहेत. काँग्रेस असेल, गांधी असतील, नेहरू असतील, सातत्याने यांच्या प्रती सुद्धा तिने द्वेष आपला जो आहे तो बोलण्यातून दाखवलेला आहे किंवा आपले तिने ट्विट जे केले असतील त्याच्यातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल. काँग्रेस हा राजकीय परिवारवाद चालवतो असं ती सांगते. परंतु कंगना हे सर्व आरोप करताना मुळात मोदी आणि भाजपा किंवा RSS असेल याच्यामध्ये काय होतं हे मात्र लपून ठेवण्याचा प्रयत्न करते. आत्ताच तिने म्हटलं आहे की लोकतंत्राची जी परिभाषा आहे ही राहुल गांधींना माहीत नाही. इथे मुळात प्रश्न निर्माण हा होतो की RSS असेल, भाजपा असेल, मोदी असतील, कंगना असेल किंवा त्यांचे इतर नेते असतील, यांनाच लोकशाहीची परिभाषा माहीत आहे का? आणि जर असेल तर त्यांनी आपल्या शब्दामध्ये ती सांगावी, म्हणजे आम्हाला सुद्धा ती समजेल की ती काय परिभाषा आहे आणि तसा आमचा पुढचा लढा आम्हाला उभारता येईल. सतत फ्लॉप चित्रपट देणारी कंगना आहे, परंतु आपल्या ह्या चित्रपटांमध्ये सुद्धा RSSचा प्रोपोगेंडा ती चालवत असते. असेच चित्रपट ती निवडते किंवा अशाच चित्रपटांच्या बाजूने ती आपली भूमिका व्यक्त करते जे मनुवादी RSSच्या विचारांचे आहेत. अनेक दिग्गज व्यक्ती असतील, पक्ष असतील, आंदोलन असतील, यांच्या विरोधात सुद्धा अवमानकारक वादग्रस्त विधाने कंगनाने केलेली आहेत. यापैकी काही उदाहरणं आपण पुढे बघणार आहोत. समाजासाठी असेल, महिलांसाठी असेल, इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये कंगनाचं शून्य योगदान आहे. परंतु आपल्याला सर्व ज्ञान आहे असं ती निश्चित सांगते. भाजपाची चाटुगिरी करणं, इतर विरोधक पक्ष नेत्यांवर टीका करणं ही भूमिका मात्र ती चोखपणे बजावत असते. RSS प्रणीत भाजपाच्या या मानसिकतेत जो कंगनाचा बायोडेटा आहे हा एकदम फिट बसतो. म्हणूनच कंगनाला मंडी, हिमाचल प्रदेशच्या या लोकसभेतून उमेदवारी भाजपा RSS ने दिलेली आहे. कंगना विरुद्ध देशामध्ये विविध ठिकाणी FIR आणि केसेस दाखल आहेत. अनेक मुद्दे चर्चिले गेले आहेत, अनेक मुद्द्यांची चर्चाही झालेली नाही. यातले जे काही प्रमुख आणि ठळक मुद्दे आहेत की जे पूर्ण देशामध्ये चर्चा त्यांची झाली होती आणि तिच्यावरती त्या विरोधात कायद्याने गुन्हे देखील दाखल आहेत, ते आपण इथे काही मांडणार आहोत. सर्वात पहिली सुरुवात जी तिने केली होती ती गांधींच्या द्वेषाने केली होती आणि ती सतत त्यांच्या विरोधात बोलत असते. ती गांधींना म्हणजे महात्मा गांधींना सत्तेचे भुकेले म्हणते. या गोष्टीचा, ह्या वाक्याचा आपण जर विचार केला तर आज 10 वर्षाहून अधिक काळ होत आला आहे. केंद्रामध्ये RSS प्रणीत भाजपा सत्तेमध्ये आहे आणि ती सत्ता ती कशी त्यांनी मिळवली आहे, ते कसे ह्या सत्तेत बसलेत आणि आजही त्यांचे काय आणि कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीला ते मारक आहेत, संविधान संपवण्याच्या मागे आहेत. तर कंगनाने हे समजून घेतलं पाहिजे की खरं सत्तेचं भुकेलं कोण आहे आणि जे सत्तेचे भुकेले आहेत त्यांच्याच पक्षामध्ये आपण उभा आहोत. परंतु फक्त द्वेष म्हणून, राजकारण म्हणून ती सतत गांधींच्या विरोधात बोलत असते. 2-3 दिवसापूर्वीच तिने जेव्हा मंडी लोकसभेमध्ये आपल्या प्रचाराची सुरुवात केली तेव्हा तिने एक आणखीन वादग्रस्त असं विधान केलं आणि ती म्हणाली की सरदार पटेलांना इंग्रजी येत नव्हतं म्हणून त्यांना पंतप्रधान केलं नाही. आता पंतप्रधान केलं नाही, ती टीका तिची काँग्रेसवर होती, नेहरूंवर होती, गांधींवर होती. परंतु बालिश असे काहीतरी विधानं वादग्रस्त करायची आणि चर्चेत आपण सतत राहायचं इतकंच फक्त माहितीये. परंतु या सर्वाचा परिणाम समाजामध्ये, समाजावरती काय होतो हा विचार ही व्यक्ती करत नाहीत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा RSS प्रणीत भाजपाचा जो खोटा इतिहास आहे, जे देशाच्या इतिहासाला मलिन करण्याचं कार्य आहे, हे तिच्या माध्यमातून ती आपल्याला करताना दिसत आहे. मुंबईमध्ये आपली ओळख कंगनाने निर्माण केली. नेहमीच महाराष्ट्र असेल, इतर कुठला राज्य असेल, परंतु प्रमुख महाराष्ट्राने भारतातल्या विविध राज्यातून, कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं
पोट भरण्याचं आणि आयुष्यात त्यांना उभारी देण्याचं कार्य केलेलं आहे. परंतु कंगनाने याच महाराष्ट्रात राहून याच महाराष्ट्राचा द्वेष केलेला आहे. बीएमसीने जेव्हा तिच्या ऑफिसवरती कार्यवाही केली होती प्रोडक्शन हाऊसच्या, त्यावेळेस तिनं मुंबई जी महापालिका आहे तिला बाबर म्हणून संबोधलं होतं आणि स्वतःचं जे प्रोडक्शन हाऊसचं ऑफिस होतं ते राम मंदिर म्हणून तिने संबोधलं होतं. आणि आज पुन्हा एकदा बाबराने हे राम मंदिर पाडलंय असं तिने तिथे उल्लेख केला होता. आणि इतक्यावरतीच ती थांबली नाहीत, तर पाकव्याप्त काश्मीर जसा आहे तसंच महाराष्ट्र आणि त्यात मुंबई आहे असं देखील वक्तव्य तिने केलं होतं. हा फक्त आणि फक्त तिचा द्वेष होता. तो त्यावेळेस असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर होता, उद्धव ठाकरेंवरती होता. कारण तिची भूमिका ही RSS प्रणित भाजपाच्या बाजूने कायम होती व तेव्हा सुद्धा होती. शेतकरी आंदोलन, आपल्याला माहिती आहे की देशामध्ये आजपर्यंतचं सगळ्यात मोठं जे आंदोलन झालं शेतकऱ्यांचं ते या आजच्या सत्ताधारी भाजपाच्या विरोधात झाले. दिल्लीच्या त्या बॉर्डरवरती शेतकरी बांधव आपले अनेक महिने बसले होते, परंतु या कंगनाने आपल्या त्याच शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन आणि हे खलिस्तानी आतंकवादी आहेत असं संबोधलं. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर एका म्हाताऱ्या आजीला तिने शहीनबागची आजी ही इथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सुद्धा सहभागी झाली आहे, दोन्ही ठिकाणी ही एकच आहे आणि पैसे देऊन ह्या उभ्या केलेल्या आहेत महिला, असं तिने तिथे आरोप केले. अर्थात तिला त्या विरोधात बराचसा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं, परंतु ही भूमिका ही फक्त एक बीजेपीची ऍडव्हर्टाईज करणं किंवा एक प्रोपोगेंडा त्यांचा राबवणं, सातत्यानं भाजपाच्या विरोधात असणाऱ्या जनतेला किंवा आपल्या अधिकार हक्कांसाठी न्याय मागणाऱ्या जनतेच्या बाबत तिने हे उद्गार काढलेले आहेत. सिनेसृष्टीचं मगाशी आपण सांगितलं की त्याच्यातही अनेक विरोध आणि वाद तिला आहेत. जावेद अख्तर असतील, शबाना आझमी असतील, जो आपण धार्मिक जातीय तेढ ती निर्माण करते आपण सांगितलं, त्यातलाच हा एक मुद्दा आहे की त्यांच्यावरतीही तिने सातत्याने आरोप केले. सुशांत सिंगचा जो काही केस ती सुरू होती त्यामध्ये तिने एकदा मीडियाला इंटरव्ह्यू देताना जावेद अख्तरांचाही त्याच्यामध्ये उल्लेख केला होता, नाव घेतलं होतं. त्या विरोधात जावेद अख्तरांनी सुद्धा तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. शबाना आझमी, आपल्याला आठवत असेल पुलवामामध्ये जो आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला होता, आजपर्यंत खरं तर तो असा एक हल्ला आहे आपल्या सैनिकांवरती की ज्याचं आजपर्यंत 4 वर्ष होत आली आहेत, तरीही भाजपा सरकारने कोणतंही त्याच्यावरती खुलासा केलेला नाही. परंतु या पुलवामाच्या निमित्ताने कंगना रणावत, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावरती आरोप करते की त्यांना ते तुकडे तुकडे गँगचे साथी आहेत आणि ते देशद्रोही आहेत. कारण काय होतं की शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये त्या काळामध्ये एका कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं होतं, परंतु पुलवामाच्या ह्या घटनेमुळे त्यांनी आपला नकार त्या कार्यक्रमासाठी कळवला होता, ते त्या कार्यक्रमाला जाणार नव्हते. तरीही कंगनाने त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला होता. केवळ जाती आणि धार्मिक तेढ आणि द्वेष म्हणून तिने हे तिचं जे काही वाचाळ बोलणं आहे किंवा आरोप आहेत ते तिने तिथे केले होते. आदित्य पांचोली सारखा सिने अभिनेता असेल, शेखर सुमनचा मुलगा आहे अध्ययन सुमन, असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांच्यावरती तिने मानहानीचे खरं तर आरोप तिने केले होते, परंतु यांनीच उलट तिच्यावरती मानहानीचे गुन्हे दाखल करून तिला कोर्टात खेचलेलं आहे. ऋतिक रोशन असेल, सोनम कपूर असेल, दीपिका पदुकोण, असे असंख्य आपल्याला नावं खरं तर ह्या चित्रपटसृष्टीतनंही घेता येतील ज्यांना तिनं मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि विविध प्रकारे छळलेला आहे, त्रास दिलेला आहे. करण जोहरला तर तिने इंडस्ट्रीचा माफिया असं ती म्हणाली होती. कारण हा जो द्वेष आहे हा चित्रपट सृष्टीतच नाही संपूर्ण समाजामध्ये पसरवण्याचा तिने प्रयत्न केला आणि त्याचं बक्षीस म्हणून पारितोषिक आपण म्हणूयात जे मेडल तिला मिळालं आहे ते आजच्या भाजपाने तिला दिलेल्या हिमाचलमधील मंडी लोकसभेचं तिकीट आहे. आणि ती विश्वास व्यक्त करतेय की ती तिथून निवडून देखील येईल आणि अबकी बार 400 बारचं जे स्वप्न मोदींनी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये तिने
मोदींना रामाची उपमा दिली आणि स्वतःला जो आपण खारीचा वाटा उचलतोय म्हणून स्वतःला तिनेची छोटीशी खार असंही तिने तिथे संबोधित केलेलं आहे. परंतु हा विषय आम्ही आपल्यासमोर का मांडत आहोत? कारण जे स्वप्न यांनी यावेळेस आपल्या समोर मांडलेलं आहे की अबकी बार 400 पार, हे स्वप्न त्यांचं का आणि कशासाठी आहे? सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं की लोकशाही, संविधान हे संपुष्टात आणायचंय, मनुस्मृती यांना लागू करायची आहे, देशाला पुन्हा एकदा पारतंत्र्यात घेऊन जायचंय, स्वतः शोषण करते होऊन इथल्या बहुजन समाजाला शोषक त्यांना बनवायचं आहे. आणखीन शोषण जे आहे ते इथल्या समाजाचं त्यांना अपेक्षित आहे. आणि हे सगळं करण्यासाठी यांनी जी वॉशिंग मशीन यांची सुरू ठेवली आहे ही फक्त इतक्यासाठीच आहे की सरळ सरळ जेव्हा यांना त्या भूमिका घेता येत नाही तेव्हा आपल्याच लोकांमधून हे लोक निवडतात, त्यांना आपल्याकडे सामदाम दंडभेद या आधारे ओढून घेतात आणि त्यांच्या खांद्यावरती ही बंदूक मनुस्मृतीची ठेवतात आणि आपल्यावरती गोळ्या झाडतात. हाच इतका एकमेव हेतू त्यांचा ह्या माध्यमातून आहे. म्हणून महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र द्वेष करणारी ही व्यक्ती, आजपर्यंत एक व्यक्ती नाही अनेक व्यक्ती आहेत, सत्तेत केंद्रात राहून गेली 10 वर्ष RSS प्रणित भाजपाने सुद्धा महाराष्ट्र द्वेष केलेला आहे. आणि हा द्वेष तो आजचा कालचा काढत नसून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून तो द्वेष घेत आहेत. अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, जी काही प्रगती महाराष्ट्राची होत आहे, इंडस्ट्रियलायझेशन जे महाराष्ट्रात आहे ते सगळे प्रकल्प यांनी गुजरातला हलवले. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला जे काही उत्पन्न मिळत होतं, ज्याच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावरती होता, ते सुद्धा त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे. इथे सत्तेत फक्त आपणच हवं, कारण यांना महाराष्ट्र जो संतांची भूमी आहे, कारकांची भूमी आहे, हे त्यांना सहन होत नाही. महाराष्ट्राच्या भूमीतून, पुण्यातून सर्वाधिक विरोध या मनुवादी प्रवृत्तीला झालेला आहे. या महाराष्ट्राने शिव फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास आणि वारसा आपल्याला दिलेला आहे आणि ती त्यांची दुखती नस आहे, ती रग आहे. आणि अशा भ्रष्टाचारांना उमेदवारी भाजपा असेल, RSS असेल, मोदींच्या माध्यमातून देत आहे. आणि हाच आपल्या समोर एक धडा म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीने ज्या ज्या भ्रष्टाचारांना मोदींनी आपल्या पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे, महायुती त्यांनी स्थापन केलेली आहे, 400 पार त्यांना देशाचं वाटोळं करायला जायचं आहे, ते आपण हाणून पाडलं पाहिजे. कंगनासारख्या प्रवृत्तीचे जे कुणी उमेदवार त्यांनी या लोकसभेसाठी दिलेले आहेत, त्या सगळ्यांना त्यांची जागा आपल्या मताधिकारातून दाखवून द्या. हेच आपल्याला सांगण्यासाठी आजचा हा विषय मी आपल्यासमोर मांडलेला आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुका होऊस तोपर्यंत अशाच विषयांच्या माध्यमातून आम्ही आपल्यामध्ये चिकित्सक भूमिका निर्माण करणार आहोत आणि प्रबोधनही आपलं त्या माध्यमातून करणार आहोत. तुमचं कार्य आहे की हे सगळं ऐकून यावरती विचार करणं, आपली ही चिकित्सक वृत्ती जागृत करणं, खरंच काय चाललं आहे काय नाही, सत्य काय असत्य काय हे जाणून घ्या आणि त्यानुसार आपण आपले निर्णय घ्या. आम्ही कोणावरही आमचे निर्णय किंवा आमचं मत लादत नाही. आमचे जे विचार आहेत, आमच्या ज्या भूमिका आहेत, त्या या माध्यमातून आमच्या समोर आम्ही ठेवण्याचं कार्य करत असतो. आमच्या या भूमिकेतून आपल्याला काय घ्यायचंय हे आपण समजून घेताल तितके सुज्ञ निश्चितच आपले सर्व बांधव आणि भगिनी आहेत. आपलंही यासाठी काही योगदान, काही विचार आपल्याला द्यायचे असतील तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून ते आपण आम्हाला सांगू शकता किंवा प्रत्यक्ष मेसेज फोनद्वारे सुद्धा आपण जोडले जाऊ शकता. आम्हाला आनंद आहे, हे सगळे विचार आपण आत्मसात करत आहात, बदल आपल्या स्वतःमध्ये घडवत आहात आणि येणाऱ्या पिढीसाठी सकारात्मक, स्वातंत्र्य असलेलं एक लोकशाही पुरस्कृत, संविधान पूरक असं राष्ट्र त्यांच्या हाती सोपवाल, इतकंच मी या निमित्ताने सांगते आणि पुन्हा एकदा विनंती करते, विचार करा,
जागृत व्हा. जय भारत.